वयात आलेल्या तरुणीचे भयंकर कांड, देश हादरला। तरुण मुलांनी घराबाहेर पडणं बंद केलं। तरुण मुलं प्रचंड घाबरून गेली। पण प्रश्न एकच, तिने असं केलं तरी नेमकं काय? ती एवढी धोकादायक कशी बनली? आणि सगळ्यात मोठं, तिला अटक का झाली? एक साधं शांत गाव, सोनापूर। लोक मैत्रीपूर्ण, साधं जीवन जगणारे, शेती, कामधंदा, सणवार असं सगळं चालू होतं। पण त्या गावात एक दिवस अशी घटना घडली ज्याने संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यालाच हादरवून टाकलं। एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरू होती। आईने मुलाला सांगितलं, किरण, आता तू 30चा झालास, स्थिर होण्याची वेळ आली आहे। मुलगा शिकलेला, नोकरीत स्थिर, शहरात काम करणारा, त्याने आईच्या आग्रहाखातर नातेवाईकांपर्यंत शोध सुरू केला। आणि तेव्हाच मध्ये आली ती, स्वाती देशमुख। माझ्याकडे एक अतिशय चांगली मुलगी आहे आणि ती म्हणाली, सुंदर, सुसंस्कृत, घरकामात पारंगत आणि आधुनिकही। किरणच्या आईने विचार केला, एकदा पाहूया, काय हरकत आहे? आणि मग सुरू झाली नवरी शोधण्याची नवी कहाणी। मुलगी होती रुचिका साळुंखे। गोरा चेहरा, डोळ्यात निरागसता, हसण्यात गोडवा, बोलण्यात विनम्रता। कोणालाही वाटावं हीच ती योग्य नवरी। किरणच्या घरच्यांनी थोडाच विचार केला। सगळे एवढं सहज वाटलं की निर्णयही पटकन घेण्यात आला। 8 ऑक्टोबरला पहिली भेट आणि थेट 11 ऑक्टोबरला लग्न ठरलं। मध्यस्थ स्वातीने सांगितलं, थोडे पैसे लागतील, सवयीप्रमाणे तयारीसाठी। हल्ली लग्नात खर्च जास्त होतो ना? किरणच्या आईवडिलांनी विचारही न करता दिले ₹2.25 लाख। त्यांना वाटलं, अगदी ठीक आहे, आमच्या घरात आता सुनेचं आगमन होणार। लग्न मोठ्या थाटामाटात झालं। ढोल, ताशे, पाहुणे, साजरा, फुलांचा वर्षाव। किरण आणि रुचिका दोघंही हसतमुख दिसत होते। लोक म्हणत होते, काय जोडी जमलीये बघा। सर्वजण झोपले होते, घरात आनंदाचं वातावरण होतं। मात्र रात्रीच्या निशब्द अंधारात रुचिका उठली, हरुस दार उघडलं आणि गावाच्या बेशीबाहेर अदृश्य झाली। सकाळी गोंधळ उडाला, अगं नवरी कुठे गेली? दार उघड, पर्स नाही, फोन बंद। कोणी काहीच समजू शकलं नाही। शेजाऱ्यांनी सांगितलं, रात्री एखादी मोटार थांबली होती की काय? सगळं संशयास्पद होतं। किरणचं कुटुंब पोलिसांकडे त्यांनी धाव घेतली। पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि धक्कादायक सत्य समोर आलं। ही काही साधी पळून जाण्याची गोष्ट नव्हती। रुचिका साळुंखे हे नाव खोटं होतं। तिचं खरं नाव होतं नेहा बोरसे आणि ती एका टोळीचा भाग होती, जी तरुण मुलांना लग्नाचं आमिष दाखवून लुटायची। त्यांच्या टोळीत 3 जणी होत्या, स्वाती देशमुख मुख्य मध्यस्थ, नेहा बोरसे खोटी नवरी आणि तिला मदत करणारी एक तिसरी महिला, पूजा नाईक। या सगळ्या स्त्रिया मिळून वधूवरांची ओळख करून देण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करायच्या। लग्न झालं की नवरी पहाटेच पळायची आणि त्या सगळ्या पैसे घेऊन दुसऱ्या ठिकाणी गायब व्हायच्या। 16 ऑक्टोबरला बातमी मिळाली, स्वाती देशमुख सोनापूर बाजारात दिसली आहे। पोलिसांनी तात्काळ पथक तयार केलं, सापळा रचला आणि तिला पकडलं। चौकशीत तिने कबुली दिली, हो, आम्ही पैशांसाठी हे सगळं करतो। तिच्या कबुली जबाबाने सर्व काही उघड झालं। या टोळीने आतापर्यंत 7 जिल्ह्यांमध्ये तब्बल 14 तरुणांना फसवलं होतं। त्यांच्याकडून उकळलेले पैसे एकूण 18 ते 20 लाखांच्या दरम्यान। पोलिसांनी आता सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। स्वातीला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। इतकं शिक्षण, इतका अनुभव असतानाही लोक इतक्या सहज फसतात कसे? थोडासा विचार, थोडीशी चौकशी केली असती तर ही शोकांतिका टळली असती। पण प्रेम आणि विश्वास हे दोन्ही जेव्हा डोळ्यांवर पट्टी बांधतात, तेव्हा चतुर लोक त्याचा फायदा घेतात। प्रेम आणि लग्न या भावना पवित्र असतात, पण त्यात लोभ, फसवणूक आणि खोटेपणा शिरला की त्या भावना गुन्हा बनतात। म्हणूनच सतर्क रहा। आकर्षक फोटो, गोड बोलणी आणि जलद लग्नाचं आमिष हे सगळं नेहमीच खरं नसतं। कारण कधी कोणाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काळोख दडलेला असतो आणि त्या काळोखात कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। वयात आलेल्या तरुणीचे भयंकर कांड, सावध रहा, फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा।